11वी प्रवेश प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने आहे आणि आपण जर पाहिलं तर 2 दिवस नेटवर्क जे आहे ते स्लो होतं आणि त्यामुळं अर्ज भरण्यासाठी मोठ्या अडचणी ज्या आहेत त्या पालकांना येत होत्या आणि आता या संदर्भातली मुदत जी आहे ती शिक्षण विभागाने वाढवून दिलेली आहे। आपल्याबरोबर सर आहेत, आपण बातचीत करणार आहोत। एकंदरीतच ज्या काय अडचणी येत होत्या, सर्व्हर डाऊन होतं, सर काय अडचणी येत होत्या आणि काय सगळा प्रॉब्लेम होता? 21 तारखेपासून इयत्ता 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली होती, परंतु पहिला दिवस आणि कालचा दुसरा दिवस याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून ही केंद्रीय प्रवेश पद्धतीने प्रक्रिया राबवत असल्यामुळे त्याच्यावर खूप मोठा सर्व्हरवर लोड आला आणि त्यामुळे पालकांनाही लॉग इन करण्यामध्ये अडचणी आल्या। त्यानंतर शिक्षकांनाही खूप एकेका विद्यार्थ्यासाठी अर्धा तास थांबावं लागलं आणि त्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया निर्धारित वेळेमध्ये पूर्ण होणार नाही अशा सर्व शिक्षकांकडनं आणि पालकांकडनं काही सूचना शिक्षण विभागाकडे गेल्यामुळे आत्ता माननीय शिक्षण विभागाने या प्रवेश प्रक्रियेसाठी सोमवार संध्याकाळपर्यंत ही मुदत वाढवून दिलेली आहे आणि आज ही प्रक्रिया सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे। नक्की आपण जर पाहिलं तर ही प्रक्रिया सुरळीत होईल की नेमकं काय टेक्निकली अडचणी येत आहेत? सर्व्हरची स्टोरेज कॅपॅसिटी ही आम्हाला कमी जाणवते, कारण 11वीचं जर 10वीची विद्यार्थी संख्या जर पाहिली तर ती 14 ते 15 लाख विद्यार्थी 10वीला बसत असतात आणि पास झालेली जर आपण संख्या पाहिली तर जवळपास 90 ते 95% 10वीचा रिझल्ट लागलेला आहे आणि तेवढ्या कॅपॅसिटीचा सर्व्हर असायला पाहिजे होता, पण तो सर्व्हर तेवढ्या कॅपॅसिटीचा नसल्यामुळे स्टुडंटचा डेटा तिथे स्टोर्ड होत नाही। हेच सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आम्हाला जाणवतो आहे। अजून काय प्रॉब्लेम? एखादी इन्फॉर्मेशन भरल्यानंतर ती सेव्ह व्हायला इतका वेळ लागतो की ते हे परत ते नुसतं फिरत राहतं आणि मग पालकांनाही आम्हालाही अडचणी येत आहेत, कारण ते पुढचं पेज ओपनच होत नाही। मग त्यामुळे एक फॉर्म भरायला जवळजवळ अर्धा तास, 1 तास, 2 तासही लागत आहेत। 2 तास लागतात। आपल्याबरोबर विद्यार्थी आहे, काय अडचणी येते, कधीपासून? हां, कालपासून भरतोय पण ते भांगे टाकत होते, लॉग इन पेजवर सारखं हे करत होतं आणि आज थोडं झालं, हां सुरळीत झालं। नक्की आपण जर पाहिलं तर सोमवारपर्यंत जी आहे ती मुदतवाढ शिक्षण विभागाकडून देण्यात आलेली आहे, त्यामुळं आज बऱ्याच ठिकाणी सर्व्हर जे आहे ते सुरळीत चालेल असा विश्वास जो आहे तो व्यक्त केला जातो। कॅमेरामॅन किरण काजळेसह सागर वाड, साम TV, पुणे।